आजचा आपला विषय आहे द अँटिक्राइस्ट किंवा ख्रिस्त विरोधी. आता पवित्र शास्त्र असं शिकवतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन पृथ्वीवर होण्यापूर्वी, त्याचं राज्य स्थापन करण्यापूर्वी एक 7 वर्षाचा महासंकटाचा काळ असा पृथ्वीवर जगामध्ये येणार आहे. आणि हा काळ मानवजातीच्या इतिहासातला अतिशय कठीण आणि भयंकर असा काळ असणार आहे. आणि 7 वर्षाचा जो महासंकटाचा काळ, त्याच्या सुरुवातीला एक जागतिक नेता किंवा एक हुकुमशहा नेता उदयास येईल. आता दानियल संदेष्ट्याला परमेश्वराने याविषयीचं प्रकटीकरण दिलं होतं की शेवटच्या काळामध्ये एक जागतिक नेता उदयास येईल जो जगावर राज्य करेल. आणि हे प्रकटीकरण दानियेलाला स्वप्नाच्या रूपाने देवाने दिलं. आणि हे इतकं महत्त्वाचं होतं की ते प्रकटीकरण, त्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी देवाने त्याच्या सानिध्यात रात्रंदिवस उभा राहणारा गाब्रिएल देवदूताला पाठवला, त्या स्वप्नाचा अर्थ दानियेलाला कळवण्यासाठी. आणि ज्यावेळेस दानियेलाला त्याच्या स्वप्नाचा अर्थ आणि या शेवटच्या काळात काय होणार आहे याचा अर्थ देवदूताने सांगितला, त्यावेळेस दानियल 8 आणि 27 मध्ये दानियल असं लिहितो, मग मी दानियल मूर्छित झालो व काही दिवस आजारी पडलो. म्हणजे जे काही त्याने स्वप्नात पाहिलं आणि जे काही गाब्रिएल देवदूताने त्याला येऊन सांगितलं शेवटच्या काळाविषयीचे भविष्यवाणी, दानियल म्हणतो की मी बेशुद्ध पडलो आणि काही दिवस आजारी पडलो. त्यानंतर मी उठून राजाचे कामकाज करू लागलो. हा दृष्टांत पाहून मी विस्मित झालो, पण तो कोणाला कळला नाही. दानियल 8 आणि 27. आणि त्या काळामध्ये दानियल बाबेल म्हणजे आजचा जी इराक देश, त्या देशाचा पंतप्रधान होता, त्या राजाचा पंतप्रधान होता. आणि गाब्रिएल देवदूताने त्याला शेवटच्या काळाविषयी आणि हा जागतिक नेता जो ख्रिस्त विरोधक असेल याच्याविषयी काय भविष्यवाणी केली हे आपण दानियेलाच्या 8व्या अध्यायात वाचूया. दानियेलाचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि वचनं 23 ते 26 या ठिकाणी दानियल असं लिहितो, त्या राजांचा शेवट जवळ येऊन पातक्यांच्या पापाचा घडा भरला, म्हणजे उग्र स्वरूपी कूट प्रश्न समजणारा असा राजा उभा राहील. त्याची सत्ता बलवत्तर होईल, तथापि ती अशी त्याच्या स्वतःच्या पराक्रमाने होणार नाही. तो विलक्षण नाश करील, तो उत्कर्ष पावेल व आपला मनोरथ सिद्धीस नेईल. तो समर्थ व पवित्र लोकांचा नाश करील, तो आपल्या काव्याने आपल्या हातची कारस्थाने सिद्धीस नेईल. तो उन्मत्त होऊन निर्भय असलेल्या पुष्कळ लोकांचा नाश करील, तथापि त्याच्यावर कोणाचा हात न पडता तो नाश पावेल. हा जो अहोरात्रीचा दृष्टांत सांगितला तो खरा आहे. हा दृष्टांत गुप्त ठेव, कारण तो दीर्घ काळास किंवा शेवटच्या काळास लागू आहे. दानियल 8, 23 ते 26 या ठिकाणी पहिली भविष्यवाणी ख्रिस्त विरोधाविषयी किंवा अंतिम काळात जो जागतिक नेता उदयास येईल, सत्तेवर येईल, त्याच्याविषयीची ही आहे. किती विशेष आहे नाही का? म्हणजे प्रभू येशूच्या पूर्वी जवळजवळ 600 वर्षापूर्वी दानियल संदेष्टा होऊन गेला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला येऊन 2025 वर्ष झाली. म्हणजे 2500 वर्षापूर्वीची भविष्यवाणी ख्रिस्त विरोधाविषयी आपल्याला जुन्या कराच्या दानियेलाच्या पुस्तकात आढळते. आता ख्रिस्त विरोधी किंवा अँटिक्राइस्ट याचे 2 अर्थ आहे. ख्रिस्ताला विरोध करणारा, वन हू इज अगेन्स्ट क्राइस्ट, आणि दुसरा अर्थ आहे ख्रिस्ताच्या ऐवजी असलेला, इन्स्टेड ऑफ क्राइस्ट. आणि त्या महासंकटाच्या काळामध्ये
हा जागतिक नेता, हा ख्रिस्त विरोधक हा ख्रिस्ताचा पर्याय किंवा ख्रिस्ताचं स्थान घेईल. आता ख्रिस्त ह्या शब्दाचा अर्थ आहे अभिषेक असलेला, द अनॉइंटेड वन. इब्री भाषेत तो शब्द आहे मसीहा किंवा मसीहा. आणि म्हणून हा जागतिक नेता स्वतःला ख्रिस्त असल्याचा दावा करेल, परंतु तो खोटा ख्रिस्त किंवा ख्रिस्त विरोधक असेल. आता ख्रिस्त विरोधक व्यक्ती प्रत्यक्षात सत्तेवर येण्यापूर्वी ख्रिस्त विरोधकाचा आत्मा ह्या जगामध्ये कार्य करत आहे. हे आपल्याला नव्या कराच्या योहानाच्या पत्रावरून दिसून येतं. नव्या करातले 4 असे वचन आहेत की जे आपल्याला दर्शवतात की ख्रिस्त विरोधक येण्यापूर्वी ख्रिस्त विरोधकाचा आत्मा जगात कार्य करीत आहे. योहानाचे पहिले पत्र्याचा 2रा अध्याय आणि 18 वचन या ठिकाणी योहान असं लिहितो, मुलांनो, ही शेवटली घटका आहे आणि ख्रिस्त विरोधक येणार आहे असे तुम्ही ऐकले, त्याप्रमाणे आत्ताच पुष्कळ ख्रिस्त विरोधक उठले आहेत. म्हणजे पहिल्या शतकात योहानाने लिहिला, म्हणजे 2000 वर्षापासून ख्रिस्त विरोधक उठलेले आहेत. यावरून आपल्याला दिसून येते की ही शेवटली घटका आहे. म्हणजे शेवटची घटका किंवा शेवटचा काळ कधी सुरू झाला माहीत आहे का? पहिल्या शतकात. आणि आज आपण 21व्या शतकात आहोत, 2000 वर्षानंतर. आणि तरी अजून काही लोकांना वाटतं की शेवटचा काळ अजून येणार आहे. विचार करा. दुसरा शास्त्रभाग आहे 1 योहान 2 आणि वचन 22. येशू हा ख्रिस्त आहे हे जो नाकारतो त्याच्याशिवाय कोण लबाड आहे? जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्त विरोधी आहे. 1 योहान 2:22. नंतर 1 योहान 4 आणि वचन 3. आणि जो आत्मा देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला कबूल करीत नाही तो देवापासून नाही. हाच ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे. ख्रिस्त विरोधकाचा आत्मा हे 2 शब्द जरा अंडरलाईन करा. म्हणजे त्याच्यामध्ये जो आत्मा कार्य करील तो जगात 2000 वर्षापासून कार्य करीत आहे. फक्त ख्रिस्त विरोधक प्रगट व्हायचा आहे, पण त्याचा आत्मा जगात कार्य करीत आहे. 1 योहान 4 आणि 3. आणि चौथा जो शास्त्रभाग आहे तो आहे 2 योहानाचे पत्र याचं 7वं वचन, 2 योहान 7. कारण फसवणूक करणारी म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त याला कबूल न करणारी पुष्कळ माणसं जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्त विरोधक हाच आहे. 2 योहान 1 आणि वचन 7. म्हणजे प्रत्यक्षात ॲक्च्युली ख्रिस्त विरोधक प्रगट होऊन 7 वर्ष राज्य करण्यापूर्वी ख्रिस्त विरोधकाचा आत्मा 2000 वर्षापासून जगात कार्य करीत आहे. पहिला पॉईंट. आणि पाऊल आणि योहान ह्या दोघांनी याविषयी लिहिलं, हे शास्त्रभाग आपण वाचले. आता पुढचा दुसरा पॉईंट असा की ख्रिस्त विरोधक सत्तेवर केव्हा येईल, केव्हा तो सत्ता काबीज करेल. व्हेन विल द अँटिक्राइस्ट कम. आणि पवित्र शास्त्रानुसार महासंकटाच्या काळाच्या सुरुवातीला तो प्रगट होईल, हे त्याचं उत्तर आहे. द अँटिक्राइस्ट विल अपीअर ॲट द बिगिनिंग ऑफ ट्रिब्युलेशन. आणि याच्यासाठी शास्त्रभाग आहे दानियल 9:24-27. आता हे तुम्ही नंतर शांततेने वाचा, परंतु हे नोट डाऊन करा, कारण हे महत्त्वाचं आहे. दानियल 9:24-27 मध्ये असं लिहिलेलं आहे, आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत व्हावा, अधर्माबद्दल प्रायश्चित्त करावे, सनातन नीतिमत्ता उदयास आणावी, दृष्टांत व संदेश मुद्रित करावेत, आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा. हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर, तुझे लोक परमेश्वर दानियल सांग. दानियलाचे लोक म्हणजे कोण?
इस्रायली किंवा यहुदी, आणि तुझे नगर, तुझे पवित्र नगर म्हणजे यरुशलेम, ह्या संबंधाने 70 सप्तके ठरली आहेत. ठरली आहेत, अंडरलाईन करा. म्हणजे काय घडणार आहे हे स्वर्गात देवाने अगोदरच ठरवलेलं आहे. हे अचानक शेवटच्या क्षणी ठरवलं जाणार नाही. 70 सप्तके ठरली आहेत. हे कळून येऊ दे व समजून घे की यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्त अधिपती असा जो तो येईपर्यंत, आणि हा अभिषिक्त किंवा हा अधिपती म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून ख्रिस्त विरोधक आहे, अँटी ख्राइस्ट. असा जो तो येईपर्यंत 7 सप्तकांचा अवकाश आहे व 62 सप्तके लोटल्यावर धामधुमीचा काळ असताही नगर, रस्ते व खंदक यासह बांधतील. 62 सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल व त्याला काही उरणार नाही, आणि जो अधिपती येईल त्याचे लोक नगर व पवित्र स्थान उद्ध्वस्त करतील. त्याचा अंत पुराणे होईल, युद्ध अंतापर्यंत चालेल, सर्व काही उजाड होण्याचे ठरले आहे. तो पुष्कळ लोकांबरोबर 1 सप्तकाचा पक्का करार करील. आणि मी तुम्हाला सांगितलं 1 सप्तक 7 वर्ष म्हणजे 7 दिवस, 1 सप्तक म्हणजे शास्त्रानुसार 7 वर्ष. तर 7 वर्ष तो पुष्कळ लोकांबरोबर म्हणजे पुष्कळ देशांबरोबर हा ख्रिस्तविरोधी जागतिक नेता हुकुमशहा करार करील. अर्ध सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्नबली बंद करील. उद्ध्वस्त करणारा अमंगलांच्या पंखावर आरूढ होऊन येईल व ठरलेल्या समाप्तीपर्यंत उद्ध्वस्त करणाऱ्यावर कोपाचा वर्षाव होईल. तो कधी केव्हा उदयास येईल आणि त्याचा अंत शेवट कसा होईल हे देखील सांगितले. दानियल 9:24-27. आता ख्रिस्त विरोधाचा विषय निघाल्यावर लोक असं विचारतात की तो कोण असेल, कोणत्या देशातला असेल, आज तो जिवंत आहे का, तो कधी प्रगट होईल, वगैरे वगैरे. आता ख्रिस्त विरोधाच्या किंवा जागतिक हुकुमशहाच्या जन्माविषयी काही भविष्यवाणी किंवा शास्त्रात उल्लेख नाही. कदाचित तो आज जिवंतही असू शकतो, परंतु तो जगाला प्रगट होण्यापूर्वी किंवा जागतिक सत्ता संपादन करण्यापूर्वी काही घटना पृथ्वीवर घडतील, आणि त्या घडणं आवश्यक आहे. आणि त्या घटना घडल्यानंतर ख्रिस्त विरोधी प्रगट होईल. म्हणून तिसरा पॉईंट, इव्हेंट्स दॅट मस्ट टेक प्लेस ऑन अर्थ बिफोर द अँटिक्राइस्ट इज रिव्हील्ड. तिसरा पॉईंट लिहून घ्या. ख्रिस्त विरोधी प्रगट होण्यापूर्वी पृथ्वीवर घडणाऱ्या घटना. ख्रिस्त विरोधी प्रगट होण्यापूर्वी पृथ्वीवर घडणाऱ्या घटना. पहिली घटना, पहिला पॉईंट, द रॅप्चर ऑफ द चर्च, मंडळीचं वर उचललं जाणं, पहिला पॉईंट. दुसरे थेसलोनिकरास पत्र 2 अध्याय 1 आणि 2, म्हणजे दुसरे थेसलोनी 2:1 आणि 2 मध्ये मंडळीच्या वर घेतल्या जाण्याबद्दलचं सांगितलेलं आहे. आपण वाचू. बंधुजन हो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे, 2 गोष्टी आहे, त्याचं आगमन आणि त्याच्याजवळ एकत्र होणे म्हणजे मंडळी वर घेतली जाणे. ह्या संबंधाने आम्ही तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही एकदम दचकून चित्तस्थैर्य सोडू नका व घाबरू नका. ख्रिस्ताचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आमच्याकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका. म्हणजे आपल्याला पहिली गोष्ट ही सांगितलेली आहे की आपण घाबरू नये. आणि जर घाबरत आहोत याचा अर्थ आपल्याला माहीत नाही काय होणार आहे, पण जेव्हा माहीत होईल तेव्हा आपण घाबरणार नाही. कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो पाप पुरुष प्रगट होईल. पाप पुरुष अंडरलाईन करा. 2 थेसलोनी 2:1-3. त्याचं दुसरं नाव पाप पुरुष आहे, मॅन ऑफ सिन. आणि ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की अगोदर मंडळी वर घेतली जाईल.
आणि नंतर दुसरी जी घटना पृथ्वीवर घडेल ती म्हणजे विश्वासाचा त्याग होईल. 2 थेसलोनिके 2 आणि 3 दुसरा पॉईंट, द रिजेक्शन ऑफ द ट्रूथ. पवित्र शास्त्राचा जो विश्वास, त्या विश्वासाचा अनेक जण, अनेक मंडळे, अनेक लोक त्याग करतील. आपण वाचू 2 थेसलोनिके 2 आणि वचन 3. कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो पापपुरुष प्रगट होईल. 2 थेसलोनिके 2 आणि वचन 3. म्हणजे जो शास्त्राचा विश्वास आहे, जो ख्रिस्ती विश्वास आहे, त्या शास्त्राच्या विश्वासाला लोक मानणार नाहीत. ते चर्चच्या रूढी परंपरा किंवा स्वतःच्या इच्छेप्रमाणे विश्वास ठेवतील. जो मूळ विश्वास आहे शास्त्राला, ते त्याच्यापासून दूर होतील. इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे की फॉलिंग अवे, म्हणजे विश्वासापासून भ्रष्ट होणे. म्हणजे जे देवाच्या वचनाचं सत्य आहे त्याच्यापासून लोक दूर जातील. ही दुसरी घटना पृथ्वीवर घडेल, ख्रिस्तविरोधी प्रगट होणे. आणि आज आपण पाहतो की ते घडत आहे. अनेक ख्रिस्ती मंडळांनी, अनेक चर्चेसनी शास्त्राचा त्याग केलेला आहे. स्वतःचे रूल, नियम बनवलेले आहे. स्वतःच्या इच्छेप्रमाणे भक्ती करत आहे. वचनाला स्थान नाही आहे. ज्याला जे वाटतं तसा तो विश्वास ठेवत आहे. आणि म्हणून अशा अनेक पंथ आणि डिनॉमिनेशन जगभर झालेले आहे. विश्वासापासून, या ठिकाणी आहे की विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील किंवा विश्वासाचा त्याग करतील. याचा असाही अर्थ आहे की जे लोक एकेकाळी विश्वासात होते ते विश्वास धरून राहणार नाहीत. किती जण ऐकत आहेत? जे काही वर्षापूर्वी विश्वासात होते, वचनात होते, ते त्या विश्वासापासून दूर जातील. कारण विश्वासाचा त्याग कोण करतं? ज्यांनी विश्वास ठेवला, ज्यांना शास्त्राचा विश्वास सत्य काय हे कळलं, तेच विश्वासापासून भ्रष्ट होतात, नाही का? ज्यांना शास्त्राचं सत्य किंवा खरा विश्वास काय माहीत नाही, ते त्याग करू शकत नाही. पण ज्यांना माहीत आहे तेच त्याग करू शकतात. आणि ज्यांना माहीत आहे ते अनेक जण त्याग करतील. आणि आज ते जगभर घडत आहे. लोक विश्वास सोडून, ज्यांनी देवाचं सत्य अनुभवलं, माहीत आहे, ते सोडून इतर धर्मांकडे, इतर तत्त्वज्ञानांकडे वळत आहेत. आणि याविषयी पावलाने तिमोथेला दुसऱ्या पत्रात देखील लिहिलं आहे, विश्वासापासून भ्रष्टताबद्दल. 2 तिमोथे 4:3 आणि 4. कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानांची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवतील. म्हणजे लोकांना सत्य आवडणार नाही. त्यांचे फेवरेट शिक्षक असतील यूट्यूबवर, फेसबुकवर, त्यांचे ते फॅन होतील. आणि आज आपण पाहतो, कदाचित तुमच्याही कोणी फॅन असू शकतील की ते म्हणतात आम्ही यांना फॉलो करतो, आम्ही यांचे उपदेश ऐकतो, आम्ही त्यांना फॉलो करतो. असं करून शास्त्रात सांगितलेलं आहे की आपल्या कानांची खाज जिरावी म्हणून स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवतील. आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील. अशी वेळ येईल. 2 तिमोथे 4:3 आणि 4. आणि ती वेळ आलेली आहे. ती वेळ आज आलेली आहे. नंतर 1 तिमोथे 4 आणि वचन 1 मध्ये पाऊल काय लिहितो जरा ऐका. आत्मा स्पष्ट म्हणतो की, म्हणजे देवाचा पवित्र आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. 1 तिमोथी 4 आणि वचन 1. म्हणजे पहिली जी घटना घडणार ख्रिस्तविरोधी प्रगट होण्याच्या अगोदर, ती कोणती? मंडळीचं वर घेतलं जाणं. दुसरं, जे विश्वासात होते ते विश्वासापासून दूर भागतील. आणि तिसरी जी घटना घडणार आहे, तिसरा पॉईंट आहे, पवित्र आत्मा जगातून काढून घेतला जाईल.
द रिम्युअल ऑफ द होली स्पिरिट. दुसरे थेसलोनिकन्स 2:6-7 म्हणजे देवाच्या पवित्र आत्म्याचं कार्य आज जसं आहे तसं प्रखरपणे जगात चालणार नाही, हा त्याचा अर्थ आहे. दुसरे थेसलोनिकन्स 2:6-7 मध्ये पावलाने काय लिहिलं जर ऐका. त्याने नेमलेल्या समयीस प्रगट व्हावे, अन्य वेळी होऊ नये. ख्रिस्त विरोधाबद्दल सांगितले. म्हणून जे आता प्रतिबंध करत आहे ते तुम्हाला ठाऊक आहे. आणि आता ख्रिस्त विरोधाला प्रतिबंध कोण करीत आहे? देवाचा पवित्र आत्मा आणि देवाचे लोक ज्यांच्यामध्ये देवाचा आत्मा राहतो. आमेन. किती जणांना समजत आहे? कारण अनितीचे रहस्य आत्ताच आपले कार्य चालवित आहे. अनितीचे रहस्य अंडरलाईन करा. हे ख्रिस्त विरोधाबद्दल तो म्हणतो. परंतु जो आता प्रतिबंध करीत आहे तो काढला जाईपर्यंत प्रतिबंध करीत राहील. म्हणजे देवाचा आत्मा पृथ्वीवरून काढला जाईल किंवा दूर होईल आणि नंतर ख्रिस्त विरोधा सत्ता काबीज करेल. म्हणजे 3 घटना ख्रिस्त विरोधी प्रकट होण्याच्या अगोदर घडणार आहेत. परत एकदा मी रिपीट करतो, ऐका. पहिलं, रॅप्चर ऑफ द चर्च, मंडळीचं वर घेतलं जाणं. दुसरे थेसलोनिकन्स 2:1-2. दुसरी घटना विश्वासापासून विश्वासणारे भगतील. दुसरे थेसलोनिकन्स 2:3. दुसरे तिमोथी 4:3-4 आणि पहिले तिमोथी 4:1. आणि तिसरी जी घटना आहे की देवाचा पवित्र आत्मा आज जसा कार्य करतो तसा करणार नाही, तो जगातून काढला जाईल. आता आज कशा रीतीने देवाचा पवित्र आत्मा कार्य करत आहे तुम्हाला माहीत आहे का? प्रभू येशूने याविषयी सांगितलं, पवित्र आत्म्याच्या कार्याविषयी. योहन कृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 9वं वचन, 8व्या वचनापासून आपण वाचू. तो येऊन, म्हणजे पवित्र आत्मा, आणि हे प्रभू येशूचे शब्द आहेत, जरा ऐका. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्याय निवाड्याविषयी जगाची खात्री करेल. म्हणजे आपण पापी आहोत, आपल्याला पापाची क्षमेची गरज आहे, देवाच्या नीतिमत्वाची गरज आहे, आपली धार्मिकता चिंध्या समान आहे आणि देव एक दिवशी न्याय करणारे आपल्याला त्याच्यासमोर उभा राहायचं आहे. ह्याविषयीची खात्री कोण करून देतो? देवाचा आत्मा. आणि जेव्हा खात्री करतो तेव्हा लोकांना भीती वाटायला लागते. तेव्हा ते, म्हणजे हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे की हे रिअल आहे, खरं आहे, हे आपल्या मनाला प्रगट करणं. किती जण अजूनही ऐकत आहेत. आणि मग प्रभू येशू म्हणतो, मी पित्याकडे जातो आणि यानंतर मी तुम्हाला दिसणार नाही. यावरून नीतिमत्वाविषयी आणि या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे, यावरून न्याय निवाड्याविषयी. आणि म्हणून ज्यावेळेस पवित्र आत्मा जगातून काढून घेतला जाईल, कोणालाही पापाविषयी, नीतिमत्वाविषयी, न्यायविषयी काही भीती किंवा काही उत्सुकता वाटणार नाही. कारण देवाचा पवित्र आत्मा आणि देवाच्या लोकांमध्ये मंडळी असलेली ती मंडळी ही जगातून काढून घेतली जाईल. म्हणून उरलेल्या लोकांना पाप आणि जगाचा न्याय आणि ह्या गोष्टीची खात्री करायला कोणी राहणार नाही. म्हणजेच याचा अर्थ असा की पूर्ण सत्ता सैतानाची या जगावर आणि मागे राहिलेल्या लोकांवर राहील. देवाचा क्रोध ख्रिस्त विरोधाच्या द्वारे देवाला न मानणाऱ्या लोकांवर प्रगट होईल. आज देवाचा पवित्र आत्मा देवाचा क्रोध रोखून धरत आहे, ख्रिस्त विरोधाला अडवून करत आहे. पण त्या दिवशी त्याला अडवणारा कोणीही काही राहणार नाही. म्हणजे विचार करा किती भयंकर काळ असेल. आणि मग शेवटचा पॉईंट हा की ख्रिस्त विरोधाचा अंत किंवा शेवट कसा होईल. हाऊ विल द अँटिक्राइस्ट बी डिफीटेड. आता प्रकटीकरण 13 आणि 5 नुसार सर्व जगाला 42 महिने फसवल्यानंतर, 3.5 वर्ष फसवल्यानंतर त्याचा पराभव होईल. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याच्या स्वर्गीय सैन्यासह प्रगट होईल त्यावेळेस हर्मगिद्दोन नावाच्या ठिकाणी शेवटलं युद्ध छेडलं जाईल.
आणि शास्त्र याविषयी सांगते की प्रभू येशू ख्रिस्त पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन त्याच्या स्वर्गीय सैन्यासह त्याच्या विरुद्ध लढेल. परंतु लढाई सुरू होण्यापूर्वीच प्रभू येशू ख्रिस्त त्याचा नाश करेल. कसा? आपण वाचू 2 थेसलोनी 2 आणि वचन 8. या ठिकाणी ख्रिस्त विरोधाचा अंत किंवा शेवट कसा होईल हे सांगितलेलं आहे. त्याची सत्ता कशी संपेल. लिहून घ्या. 2 थेसलोनी 2 आणि वचन 8 असं लिहिलेलं आहे. मग तो अनीतिमान पुरुष प्रगट होईल. आणखी एक टायटल ख्रिस्त विरोधाचं आहे, अनीतिमान पुरुष. त्याला प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकेल. बघा, कोणती तलवार, कोणतंही शस्त्र वापरण्याची गरज नाही. प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने त्याला मारून टाकेल आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करेल. 2 थेसलोनी 2 आणि 8. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त विरोधाला अद्भुत दैवी रीतीने, कोणत्याही मानवी रीतीने नाही, शस्त्राने नाही, तर त्याच्या दैवी सामर्थ्याने त्याचा नाश करेल. दानियल 8 आणि वचन 25 मध्ये देखील याविषयी सांगितलेलं आहे, भविष्यवाणी केलेली आहे. परंतु ख्रिस्त विरोधाचा जरी पराभव झाला, जरी त्याला नष्ट केला, तरी तो खरंच मरणार नाही. तो आणि खोटा संदेष्टा यांना धरून अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येईल. अजूनही किती जणांचं लक्ष आहे. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. हे तुम्हाला माहीत पाहिजे, कारण अनेकांना हे माहीत नाही. वेगवेगळ्या लोकांचं वेगवेगळं टीचिंग आहे. म्हणून शास्त्र काय सांगतं हे आपण पाहतो. कोणतं चर्च, कोणते पाळक काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही. पवित्र शास्त्र काय शिकवतं हे महत्त्वाचं आहे, आणि ते मी तुम्हाला सांगत आहे. म्हणून जरा लक्ष द्या. प्रकटीकरण 19 आणि वचन 20. मग श्वापद धरले गेले. दुसरं नाव ख्रिस्त विरोधाचं आहे श्वापद किंवा द बीस्ट, दुसरं टायटल. मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला. त्याने श्वापदाची खून धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकांना त्याच्यासमोर चिन्ह करून ठकविले होते. या दोघांना जळत्या गंधकाच्या अग्नी सरोवरात जिवंत टाकण्यात आले. अग्नीच्या सरोवरात ख्रिस्त विरोधाला आणि खोट्या संदेष्टाला टाकण्यात येईल. प्रकटीकरण 19 आणि 20. बघा, शास्त्रात क्लिअर कट स्पष्ट आहे. कोणीही तर्क लावायचा, अंदाज बांधायची गरज नाही. कोणीही कोणाला विचारण्याची, ओपिनियन घेण्याची गरज नाही की तुम्हाला काय वाटतं. कोणाला काय वाटतं हा विषय नाही आहे. शास्त्र काय सांगतं ते फायनल आहे. ऐकून घ्या. आणि जर कोणाला लिहिता वाचता आहे तर त्यांनी शास्त्र वाचावं, आणि कोण काय शिकवतं हे खरंच शास्त्रातून आहे काय चेक करावं. तर प्रकटीकरण 19 आणि वचन 20 मध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की कशा रीतीने हे सर्व एंड होईल. आणि मग 1000 वर्ष प्रभू येशू या पृथ्वीवर राज्य करेल. त्या 1000 वर्षा काळाला मिलेनियम असं म्हटलेलं आहे. आणि त्या 1000 वर्षाच्या काळात सैतान आणि ख्रिस्त विरोधी आणि खोटा संदेष्टा कुठं असेल? अग्नीच्या सरोवरात. आता बघा, देवाचं जसं त्रैक्य आहे, पिता, पुत्र, पवित्र आत्मा, तसं सैतानाचं देखील त्रैक्य आहे. सैतान, ख्रिस्त विरोधी आणि खोटा संदेष्टा. लिहून घ्या. आणि प्रकटीकरण 20 आणि वचन 10 शेवटचा शास्त्रभाग जरा ऐका. त्यांना ठकवणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. त्यात ते श्वापद व खोटा संदेष्टा आहे. तेथे त्यांना रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल. हा सैतानाचा, ख्रिस्त विरोधाचा एंड किंवा शेवट आहे. प्रकटीकरण 20 आणि वचन 10. तर अशा प्रकारे ख्रिस्त विरोधाबद्दल शास्त्रात शिकवलेलं आहे. तर आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या आठवड्यामध्ये